नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची माहेरवाशीण। तर मी आता चिपळूणमध्ये आलेली आहे। आता हे 4-5 दिवस जे आहेत आम्ही गावाला आलेलो आहोत। आता होळी आलेली आहे, त्यामुळे याच्या पुढचे सगळे जे व्हिडिओज असतील ते गावचेच असणार आहेत। त्याच्यानंतर मग मुंबई। तर आता सध्या मी मुलांना घेऊन इकडे चिपळूणमधली पेढांबे या गावामध्ये आलेली आहे। आणि इथे एक छान असं मस्त वॉटर पार्क आहे, ज्याचं नाव आहे डी स्टार हे वॉटर पार्कचं नाव आहे। पेढांबेमध्ये आहे, मलाही नव्हतं माहिती आहे, परंतु जेव्हा आम्ही सर्च केलं, मुलं पण खूप गरमी आहे त्यामुळे आम्ही म्हणलं सर्च केलं बघू काय इथे आहे का, तर आम्हाला हे दिसलं। तर म्हणलं चला तुमच्याशी पण मी हे शेअर करते। एक मिनिट। हां, तर सांगायचा मुद्दा हा की मी इथे आलेली आहे। आत्ताच बघितलं तुम्ही बस गेली, तो हा रस्ता जो अगदी हायवेला लागूनच आहे हे डी स्टार वॉटर पार्क। आणि इथे एसटी पण थांबते। आणि म्हणजे आता जे चिपळूणमधलं पिंपळी गाव ज्यांना माहिती आहे, तर इथून डायरेक्टली आता आपल्याला जर परत गावात जायचे, तिवरे, आकले, कळकोणे अशा गावात जायचं असेल तर इथून डायरेक्टली वडापच्या गाड्या सुटतात, ते पिंपळीपर्यंत असतात, ते पुढे चिपळूणला जातात। मग आपण पिंपळीला उतरून मग आपण आपल्या तिथून परत दुसरी गाडी पकडून आपण आपल्या गावामध्ये जाऊ शकतो। हे आमचं सांगते। जे चिपळूणला राहतात त्यांचा तर प्रश्नच येत नाही आहे, ते डायरेक्टली इथे येऊ शकतात, कारण रोड टचच आहे हे डी स्टार वॉटर पार्क। चला तर मग आपण आज जाऊया। तर मी जस्ट आता इथून एंट्री केली। बाहेर बघतायच आहे तुम्ही, आपल्या गाड्या जातच आहेत, बसेस जात आहेत, वडापची गाडी जात आहे, त्यामुळे येण्या जाण्याचा काही इश्यू नाही आहे। त्यानंतर इथे जर स्वतःची गाडी असेल तर आपण तेही इथं पार्किंगला मस्त अशी जागा आहे।
आपण जेव्हा भिजून येतो तेव्हा इथे सुद्धा परत आंघोळीला आपल्याला व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे. चेंजिंग रूम आणि इकडे टॉयलेट आहे आणि या साईडला आणि हे टॉयलेट पण एकदम स्वच्छ आहे. त्यामुळे मी स्वतः आता इथे म्हणजे फ्रेश झाले, अगदी छान होती. तर कशी जशी असं म्हणजे मला घाणेरडेपणा जाणवला नाही, एकदम स्वच्छता आहे. ओके, चला तर आता आपण जाणार आहोत चहा प्यायला. कारण मी हाफ डेचं घेतलं होतं, त्या हाफ डेमध्ये फक्त चहा आहे. फुल डेचं काय आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगते. चला आता आपण चहा प्यायला जाणार आहोत. आम्ही वर आलो तर मस्तपैकी भलं मोठं गार्डन आम्हाला पाहायला मिळालं. डी स्टार रेस्टॉरंट त्याच्या बाजूलाच आहे. राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते आहे. पेढांबे गावातील हे डी स्टार वॉटर पार्क, रेस्टॉरंट, लॉज, इथं राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. तुम्हाला जर वॉटर पार्कचे पूर्ण दिवस हवा असेल तर 750 रुपये प्रति असा चार्ज आहे. आणि जर तुम्हाला हाफ डे हवा असेल म्हणजे दुपारनंतर 2:30च्या नंतर तुम्हाला एंट्री भेटेल आणि त्याचे चार्जेस आहेत 355 प्रति माणसी. आता वेळ आहे या वॉटर पार्कची सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. राहण्याची उत्तम सोय तर आहेच. पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला चहा, ब्रेकफास्ट, लंच, संध्याकाळचा चहा इत्यादी मिळते. पण जर तुम्ही हाफ डे घेतला आहे, हाफ चार्जेस पे केले असतील तर तुम्हाला फक्त संध्याकाळचा चहा मिळेल. इतर स्नॅक्स पण तुम्हाला इथं भेटतील, भजी. बघितलं की हे जे वॉटर पार्क आहे डी स्टार, तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात अशी ही माहिती पुरवली आहे. पण तरीसुद्धा जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तर तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला मग सविस्तरच माहिती इथले जे स्टाफ मेंबर आहेत ते सगळं सविस्तर माहिती सांगतील. आणि हा जो आपला पेढांबे गावातील हे जे वॉटर पार्क आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण आता होळीला बहुतेक लोक येणारच आहेत. प्रचंड गरमी पण आहे, तर जाता जाता तुम्हाला मस्तपैकी या वॉटर पार्कला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच आनंद भेटेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. आणि हो, जाता जाता सांगायचं राहिलंच तुम्हाला, जर तुम्ही इथे आलात आणि तुमच्याकडे स्विमिंग सूट नसेल तर काळजी नको, इथं तुम्हाला स्विमिंग सूटसुद्धा भेटून जाईल. पण त्याचे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागतील. आणि